मित्रांनो, तुम्हाला काश्मीरी फुटीरतावादी, दहशतवादी यासिन मलिक माहीत असेल. आठवतो ना तो वाकड्या तोंडाचा असा काश्मीरमध्ये हिंदूंचं शिरकाण करणारा, काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले करणारा, तो पाकिस्तानच्या पैशावर जगणारा, हा दहशतवादी म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा फुटीरतावादी म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट नावाची एक ऑर्गनायझेशन चालवायचा JKLF. त्याला भारतापासून वेगळं व्हायचं होतं. जम्मू काश्मीरचं लिबरेशन करायचं होतं. ही याची ओळख आपल्या सगळ्यांना आहे. पण देशातल्या लोकांना, बाकी मीडियामध्ये याची ओळख काय होती? रादर काय करून दिली होती आपल्याला ओळख मीडियानी? आणि हे जे स्वतःला ग्रेट समजणारे समाजसुधारक पुरोगामी लोक आहेत त्यांनी, वाट चुकलेला तरुण. परदेशी पैशावर पोसले जाणारे देशी समाजसुधारक याला डोक्यावर घेऊन नाचत होते, याचा उदो उदो करत होते. आणि त्यांच्यासोबत सत्तेत असलेली काँग्रेस पण यासिन मलिकला आणि त्याच्यासारख्या बाकीच्या JKLFच्या नेत्यांना डोक्यावर घेऊन नाचत होती. या यासिन मलिकवरती 1990 मध्ये एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांचा खून केल्याचा आरोप होता. इतके वर्ष केस सुरू होती. हा मोकाट फिरत होता, पाहिजे तिथे जात होता, पाहिजे ते करत होता. सरकारी खर्चानी श्रीनगर ते दिल्ली वाऱ्या चालू होत्या याच्या. शिक्षा काही होत नव्हती याला, केस काहीच पुढे जात नव्हती, कारण पुरावे नव्हते. आता याच्या विरोधात एक साक्षीदार मिळाला आहे, आय विटनेस, जे प्रत्यक्षदर्शी जो आहे, ज्यांनी ही सगळी घटना होताना बघितली, त्यांनी याला ओळखलेला आहे की हाच होता ज्यांनी गोळ्या घातल्या होत्या. आता ही केस पुन्हा चालू होईल, त्याला फाशी होण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. पण मुद्दा हा नाही आहे की याला फाशी होणार आहे की नाही होणार आहे. मुद्दा हा आहे की इतके वर्ष काँग्रेस याची सरबराई करत होती, आवभगत करत होती दिल्लीमध्ये. याचा अर्थ असा आहे का की काँग्रेस का हात आतंकवादियों के साथ जे म्हणतात ते खरं आहे? काँग्रेस आणि हे जे परदेशी पैशावर पोसले जाणारे समाजसुधारक आहेत, यांच्याबद्दल आणि यांच्या एकूणच मोडस ऑपरेंडी बद्दल मी आज थोडं समजावून सांगणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, ही जी केस आहे ना, ही मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. ही घटना घडली 25 जानेवारी 1990ला. स्क्वॉड्रन लीडर रवी खन्ना आणि त्यांचे 3 सहकारी ड्युटीवर जायसाठी पिकअपची वाट बघत होते. म्हणजे एअरफोर्सची जी गाडी येते त्यांना घ्यायला, त्याची वाट बघत होते. त्यांना श्रीनगरच्या ओल्ड एअरफिल्डवर जायचं होतं. रोजच्या प्रमाणे ते त्या ठिकाणी आले जिथे रोज त्यांना गाडी पिकअप करायची. गाडीची वाट बघत उभे होते हे 4 जण. अचानक कुठून तरी आतंकवादी आले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यांच्यावरच टार्गेट एअरफोर्सचे अधिकारीच होते. त्या हल्ल्यामध्ये 3 अधिकारी, म्हणजे हे 4 अधिकारी मारले गेले, रवी खन्ना आणि 3 बाकीचे. ही घटना सगळ्यांना माहिती आहे. आता ऑगस्ट 1990 मध्ये यासिन मलिक आणि 5 लोकांच्या विरोधात जम्मू काश्मीरच्या टाडा कोर्टामध्ये चार्जशीट पोलिसांनी फाईल केली. झालं. पुढे 29 वर्ष त्या केसचं काहीच झालं नाही. केस पुढेच सरकली नाही. 2017 मध्ये यासिन मलिकला अटक झाली. आता कशात अटक झाली? टेरर फंडिंगच्या केसमध्ये. आतंकवाद्यांना पैसे पुरवल्याचा आरोप त्याच्यावर होता, त्याच्यामध्ये त्याला अटक झाली. आणि तेव्हा या सगळ्या पुरोगामी लोकांनी, जॉर्ज सोरोसच्या पैशावर जगणारे जे भारतातले देशविरोधी पुरोगामी लोक आहे, समाजसेवक म्हणतात स्वतःला, त्यांनी ठणाणा बोंबलायला सुरुवात केली. अरे ह्याला तुम्ही असं कसं अटक केली? हा तर चांगला आहे, हा तर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून राहिला, आपल्या मागण्यांसाठी हा उपोषण बिपोषण करून राहिला, याला हा कसा काय आतंकवादी असू शकतो? त्याला एका मॅटरमध्ये ऑलरेडी जन्मठेप झाली होती. पण हा जेलच्या बाहेर कसा काय होता काय माहित. बाकी अंदाज लावणं कठीण नाही आहे की हा जेलच्या बाहेर कसा राहिला असेल. तर आता 2019 मध्ये रवी खन्ना केस आणि 1989 ची रुबिया सईद केस.
दोन्ही केसेस सरकारने पुन्हा उघडल्या. 2020 मध्ये रवी खन्ना आणि 3 एअरफोर्स ऑफिसर्सच्या मर्डरच्या खुनाच्या केसमध्ये त्याच्यावरती चार्जेस फ्रेम केले. 2022 मध्ये साहेबांनी जेलमध्ये आमरण उपोषण चालू केलं. जेलमध्ये म्हणजे सरकार काश्मीरच्या लोकांना त्रास देऊन राहिलं, जबरदस्ती करून राहिलं, दडपशाही करून राहिलं, मानवाधिकारांचं त्यांचं हनन होऊन राहिलं, ह्युमन राईट व्हायलेशन करून राहिलं, जगणं मुश्किल झालेलं आहे काश्मीरच्या लोकांचं. म्हणून यांनी दिल्लीत तिहार जेलमध्ये आमरण उपोषण चालू केलं. आणि जेलमध्ये त्यांनी म्हणजे प्रत्येक म्हणजे बघा कशी फिल्मी स्टोरी आहे ही. जेलमध्ये त्यांनी आपली दर्दभरी दास्तान लिहून काढली. 8 पानं लिहिले, म्हणजे निबंधच लिहिला ना, मी आतंकवादी कसा झालो. मग त्याच्यामध्ये कसं हिंदी पिक्चरमध्ये प्रत्येक वाईट मार्गाला लागलेला कॅरेक्टर जे सांगतं, कोई भी आदमी माँ की पेट से गुनहगार पैदा नहीं होता जज साहब, मुझे गुनाहगार बनाया इस समाज ने, इस सिस्टम ने, त्या टाईप. म्हणजे 1986 मध्ये मी कसं आधी शांततापूर्ण म्हणजे शांतीच्या मार्गाने आंदोलन केलं, आझादीसाठी, काश्मीरच्या आझादीसाठी मी शांतीपूर्ण आंदोलन केलं. मग काहीच झालं नाही, मग मी फ्रस्ट्रेट झालो. मग 1988 मध्ये मी हत्यारं उचलले, मग मी खून पाडायला लागलो, मग मी लोकांचे शिरकण करायला लागलो, मी मास मर्डर्स करायला लागलो. आणि मग मला 94 मध्ये एकदम असं रिअलायझेशन झालं की अरे यार, हे तो आपण गलत कर रहे, हा मार्ग नाही बेटा, या मार्गाने तू कुठेच जाणार नाही. मग 94 मध्ये मी पुन्हा शांततेच्या मार्गावर कसा आलो, महात्मा गांधींचा आदर्श वगैरे ते लेक्चर त्याच्यामध्ये लिहिलं. ते कागद दिले त्यांनी त्याच्या आईला आणि आईने दिले मीडियाला. अरे मग काय विचारता राजे हो, जो तो त्याच्यावर दिवस दिवस स्टोऱ्या पिटायला लागला. अजून एकदा मग ते हे सगळेजण अरुंधती राय वगैरे हे सगळे लोक कनारायला लागले. बघा बघा एवढा चांगला माणूस, बघा बघा दिल का इतना साफ, त्याला जेलमध्ये टाकलं सरकारनी, काय चाललंय काय, जगू द्यायचं नाही का लोकांना. आणि मग जो जो एक एक जण सुस्कारे टाकायला लागला का काय विचारू नका. म्हणजे ही स्टोरी आहे ना, बॉलिवूडमध्ये चांगली बनवू शकते, एखादा निर्माता पिक्चर काढू शकते याच्यावर. म्हणजे कसा एक आतंक म्हणजे एक इनोसंट माणूस सरकारने रिस्पॉन्स दिला नाही म्हणून कसा आतंकवादी झाला आणि कसा त्यांनी हत्यार उचललं. त्याच्यात त्याची चूक काहीच नाही, चूक सरकारची. सरकारने जर त्याला म्हणतो मागत होता ना काश्मीर, देऊन टाकायचं असतं, तो झाला असता का आतंकवादी? नाही. मग चूक कोणाची? सरकारची. अशी एक नॅरेटिव्ह या लोकांनी करायला सुरुवात केली, सेट करायला. आणि जसं हे बाहेर आलं ते 8 पानाचं एकदम दर्दभरी कहाणी, मग याच्या बाजूनी भांडायला सगळे ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आले, समाजसुधारक आले, पुरोगामी आले. त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण? अरुंधती रॉय. जिथे देशाच्या विरोधी लोक तिथं अरुंधती रॉय पहिले. या बाईचे विचार काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ही काय करते, कोणासाठी करते, कसं करते, परदेशात जाऊन भारताच्या विरोधात काय काय भाषणं करते, तिथल्या न्यूज चॅनलला, न्यूजपेपरला, इंटरव्ह्यूमध्ये काय सांगते, हे सगळं आपल्याला माहीत आहे. या बाईचा, अरुंधती रॉयचा आणि यासीन मलिकचा एक फेमस फोटो आहे. तो खूप ठिकाणी तो आलेला आहे, इंटरनेटवर तर आहेच. त्या फोटोमध्ये हे दोघं जण हातात हात घालून खिदळून राहिले असं दिसते. म्हणजे बहुत याराना लगता है टाईप फोटो आहे हा. मग एक फोटो आहे मनमोहन सिंग पंतप्रधान मनमोहन सिंगांसोबत. अरुंधती रॉय यासीन मलिक सोबत फोटो काढते, त्याला भेटते, त्याला सहानुभूती दाखवते, त्याच्या बाजूनी भांडते. याच्यात काहीही आश्चर्य वाटलं नाही मला. ते तिचं कामच आहे, त्याच्यासाठीच तिला पैसे मिळतात. फॉरेन फंडिंग त्यांना त्याच्यासाठीच मिळत असते. जो जो भारताच्या विरोधात तो तिचा आवडता, त्याच्या बाजूनी जाऊन ही उभी राहणार. पण पंतप्रधान सुद्धा यासीन मलिकनी दिवसा ढवळ्या 4 एअरफोर्स अधिकाऱ्यांचा खून केलेला आहे. त्या माणसाला आपण बोलवून राहिलो आपल्या ऑफिसमध्ये, शेक हँड करून राहिलो त्याच्याशी.
म्हणजे हे खून कोणी केलेले आहे हे सरकारला माहीत नसन का? फक्त प्रत्यक्षदर्शी नव्हता, काही डायरेक्ट एव्हिडन्स नव्हता म्हणून यासीन मलिक निर्दोष? म्हणजे काँग्रेस सरकार पण काय अरुंधती रॉय आणि तिच्यासारख्या लोकांचंच होतं का? अरुंधती रॉय आणि बाकीचे काय लुटियन गँगचे पत्रकार ते काय विचार करतात आपल्याला माहिती आहे. एखादा आतंकवादी मारला की लगेच गरीब मॅथ्स टीचरचा मुलगा, त्याला इंजिनियर व्हायचं होतं, त्याला डॉक्टर व्हायचं होतं, पण तो होऊ नाही शकला. अरे कोणी म्हटलं तर शाळेत जाऊ नको? शाळेत जाण्यापासून थांबवलं होतं कोणी? शिकण्यापासून थांबवलं होतं कोणी? कोणी सांगितलं होतं बंदूक हातात घेऊन लोकांना मारत सुट म्हणून? त्यांना ग्लोरिफिकेशन, त्यांचं ग्लोरिफिकेशन करायला हे सगळ्यात पुढे. बघा काँग्रेस पण तेच करत होती का सरकारमध्ये बसून? सरकार म्हणून तुम्ही आता आतंकवाद्यांना ग्लोरिफिकेशन करायचं काम चालू केलं होतं का? आता याच्या विरोधात प्रत्यक्षदर्शी आय विटनेस मिळालेला आहे. काश्मीरी हिंदूंना आता न्याय मिळेल. ज्यांना ज्यांना यांनी मारलं, ज्यांना ज्यांना यांनी काश्मीरमधनं हाकलून लावलं त्यांना. याचं कारण असं आहे की आतापर्यंत यांनी केलेल्या हत्येचा काही पुरावा नव्हता. यांनी केलेले जे गुन्हे होते त्यांचा काही पुरावा नव्हता. पण आता हा पुरावा मिळालेला आहे. त्याला ऑलरेडी UAPAमध्ये एका मॅटरमध्ये जन्मठेप झालेली आहे आणि या मॅटरमध्ये आता त्याला फाशी पण होऊ शकते. मला तर वाटतं त्याला फाशीच झाली पाहिजे. पण एक गोष्ट आहे की मला हे अजिबात पटत नाही की केंद्र आणि राज्य सरकारला यासीन मलिकनी काय काय गुन्हे केले आहेत त्याच्याबद्दल माहिती नव्हती. पुरावे जरी नसले तरी सरकारकडे सगळी माहिती असते. तपास यंत्रणांना सगळं माहीत असतं, पोलिसांना सगळं माहीत असतं. गुन्हेगार कोण आहे, काय गुन्हा केला आहे, कधी केला आहे, कसा केला आहे. फक्त पुरावे नाही आहे, ठोस पुरावे नाही आहे म्हणून त्यांचे हात बांधलेले असतात. ठोस पुरावा नसेल तर कारवाई करणं कठीण जाते. ते पुराव्याची वाट बघत बसतात. पण माहीत सगळं असते. ही माहिती गृहमंत्र्यांना, पंतप्रधानांना दिली नसेल पोलिसांनी आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजनी, याच्यावर कोणाचा भरोसा नाही, माझा तर अजिबात नाही. म्हणजे हे सगळं माहीत असून सुद्धा या माणसांनी लाखो निरपराध हिंदूंचं शिरकाण केलेलं आहे, एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांचा खून केलेला आहे. हे माहीत असून सुद्धा पंतप्रधान, काँग्रेस त्याच्या बाजूने उभी होती. सगळ्यांना माहीत होतं की यासीन मलिक खुनी आहे, पण त्याला दिल्लीमध्ये पायघड्या घालत होते. या आम्हाला भेटा, सरकारी खर्चाने श्रीनगर टू दिल्ली, जी पाहिजे ती सुविधा, सिक्युरिटीवाले त्याच्यासोबत. आता प्रत्यक्षदर्शी साक्ष द्यायला समोर आलेला आहे, आय विटनेस समोर आलेला आहे. मलिकला शिक्षा होईल. हा जो आय विटनेस आहे तो फक्त रवी खन्ना आणि 3 बाकीचे जे एअरफोर्सचे अधिकारी आहे त्यांच्या खुनाचाच साक्षीदार नाही आहे. हा आय विटनेस अरुंधती रॉयच्या देशविरोधी कारवायांचा आणि काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाचा पण आय विटनेस आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.